बघा, एका कारचे 30 सेंटीमीटर त्रिज्या असलेले चाक 30 सेकंदात 140 वेळा फेऱ्या मारते, तर कारचा वेग किती असा प्रश्न. कारचं जे काही चाक आहे लेकरांनो, हे चाक, याची त्रिज्या दर्शवली, या चाकाची त्रिज्या दर्शवली 30 सेंटीमीटर. चाक एका फेऱ्यात किती अंतर कापते, चाक एका फेरीत किती अंतर कापते हा प्रश्न. मनाशी करा. त्यासाठी हे चाक म्हणजे वर्तुळ आहे. वर्तुळाचा परिघ काढण्याचं जे काही सूत्र आहे 2 पाय r, याचा अवलंब 2 पायची किंमत 22/7. हे r म्हणजे रेडियस, लक्षात घ्या, त्रिज्या अर्थात. हा 22 44, त्याच्यासोबत 30 गुणिला भागीला 7. आता हे शून्य अगोदर घेऊन ठेवतात वाक्सर. 3 चूक 12 2 हाताला 1, 3 चूक 12 1 13, 1320 भागीला 7 सेंटीमीटर. चाक एका फेऱ्यामध्ये 1320 भागीला 7 सेंटीमीटर एवढं अंतर कापते. गणित म्हणते की चाकानं 30 सेकंदात 140 फेऱ्या मारल्या. मग चाकानं 140 फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर किती, चाकाने 140 फेऱ्यात कापलेलं अंतर किती हा प्रश्न. मनाशी करा. त्याचं उत्तर काढत असताना 140 फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर काढण्यासाठी या 140 सोबत एका फेरीमध्ये कापलेलं अंतर 1320 भागीला 7 सेंटीमीटर. गोष्टी लक्षात घ्या. आता 7 गुणिला 20 केलं म्हणजे 140 येतात. आता 20 गुणिला 1320 हा गुणाकार करायचा. हे सेंटीमीटर एकक आहे, याचं ध्यान ठेवा. आता हे शून्य व अक्षर अगोदर घेऊन ठेवतात. 2 0 0, बेदोनी 4 सर, बेतिरी 6 आणि बे 1 बे, 26,400 सेंटीमीटर एवढं अंतर चाकाने 140 फेऱ्यामध्ये कापलं. मग हे माप सेंटीमीटरमध्ये आलं. याचं रूपांतरण मीटरमध्ये करा. याचं मीटरमध्ये रूपांतरण करा. मीटरमध्ये रूपांतरण करा. कसं करायचं मीटरमध्ये रूपांतरण, तर 26,400 भागीला 100 का घ्यायचे, तर एका मीटरमध्ये लेकरांनो 100 सेंटीमीटर असतात, म्हणून 100 घ्यायचे भागीला. हे 2 0, हे 2 0 खलास, म्हणजे 264 मीटर एवढं अंतर कापते चाक 140 फेऱ्यामध्ये. 140 फेऱ्यात 140 फेऱ्यातील अंतर चाकानं किती कापलं, 264 मीटर. कारचा वेग विचारला, लक्ष द्या, हा जो प्रश्न विचारला कारचा वेग, वेग काढण्याचं सूत्र तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. अंतर भागीला काय हो, तर वेळ असते लेकरांनो. मग अंतर किती कापलं 140 फेऱ्यामध्ये कारच्या चाकानं, मीटरमध्ये 264 मीटर. अंतर ह्या सेक्शनमध्ये 264 आणि किती सेकंदात, तर 30 सेकंदात. हे छदस्थानी 30. हा भाग लेकरांनो जातो 8.8 म्हणजे 8.8 मीटर प्रति सेकंदमध्ये हा वेग आम्हाला प्राप्त होतो. एखाद्या वेळेस ताशी वेग किती, म्हणजे किलोमीटर प्रति तास असा जर वेग विचारला असेल तर हा मीटर प्रति सेकंद आलेला वेग, याला लेकरांनो 18/5 गुणायचं असते. मग आता ह्यांचा गुणाकार होईल, छदस्थानी 5 येतील. आता आम्ही जर समजा ताशी वेग, किलोमीटर प्रति तास वेग काढू गेलो किती बाबा असा, तर 8.8 सोबत गुणिला 18 याला भागीला 5. लक्ष द्या, म्हणजे 18 8 44 असे 4, हा 4 14, दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. 4 14, 18 8 144 आणि 14 परत 54 4 58 158 158. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या.
हा अंशस्थानी असलेला गुणाकार छेदस्थानी 5 आणि हा जर भाग द्यायचा झाला लेकरांनो, पहिली गोष्ट 158.4 हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे 5 सोबत 1 0 घ्यावं लागते किंवा एकावर 1 0 असलेली संख्या गुणीला घ्यावं लागते छेदस्थानी, तेव्हा हे अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. आता हा भाग जर तुम्ही दिलात किंवा देऊ गेले तर 31.68 अशा पद्धतीचा जातो. हे एवढ्या लवकर पटापट कसं करता वागसर तुम्ही? तर हे दिवसभरामध्ये अशा पद्धतीचे असंख्य प्रश्न असंख्य लेकरं विचारतात. दिवसभरामध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडून गेलेल्या असतात, त्याचे ताजे ठसे मेंदूवर कायम असतात, म्हणून ह्या सगळ्या स्मृती पटलावर हे सगळं ताजं असते. म्हणून ह्या पटापट ॲक्शन लक्ष द्या. ताशवेग विचारला असेल 31.68 किलोमीटर प्रति तास कारचा ताशवेग, आणि मीटर प्रति सेकंद वेग जर विचारला असेल तर 8.8 मीटर प्रति सेकंद. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पुराण उत्तर. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. तसेच काळ काम वेग हे सुद्धा प्लेलिस्ट, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.